नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चारोळ्या मनातल्या या पेजवर तुमचं सर्वांचं खरंच खूप खूप स्वागत आहे. आणि तुमच्या माहितीनुसार मी माझ्या या पेजवर माझ्या स्वरचित काही काव्य टाकते. म्हणजे जे काय मला चारोळ्या थोड्याफार जमतात किंवा मी लिहिण्याचा प्रयत्न करते ते मी टाकते. आणि त्याला खरंच तुमचा खूप उत्तम प्रतिसाद मला मिळतो आहे. त्याच्यासाठी मी खरंच सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. पण आज एक नवीन निमित्ताने मी तुमच्याशी संवाद साधते. माझ्या मनात वाटलं की आज तुमच्याशी बोलावं म्हणून बोलते आहे. आज आहे शेवटचा गुरुवार 18 डिसेंबर. तर गुरुवार हा शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातला उद्यापनाचा दिवस आहे, ज्याच्यात काहींना खरंच खूप काही प्रश्न पडतात. पण ते प्रश्नांचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मला जी माहिती आहे माझ्या माहितीनुसार ते सांगण्याचा प्रयत्न करते आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बायकांना हा प्रश्न पडतो की 4 गुरुवार आहेत आणि त्याच्यातला माझा एखादा गुरुवार चुकला किंवा 2 गुरुवार चुकले तर मी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू की नको, हा प्रश्न त्यांना पडतो. तर माझ्या माहितीनुसार तरी हे 4ही गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातले असतात आणि मार्गशीर्ष महिन्यातच त्याचं उद्यापन झालं पाहिजे. आणि जर तुमचा एखादा गुरुवार चुकला किंवा 2 गुरुवार जरी चुकले तर त्या गुरुवारी आपण उपवास केलेला असतो. तर त्यामुळे शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करावं. आणि उद्यापनाच्या दिवशी आपण फळं किंवा फुलं सुवासिनींना देऊन त्याचं उद्यापन करू शकतो. जरी तुमची इच्छा असेल तर एखाद्या सुवासिनीला आपण जेवण घालू शकतो. आणि दुसरी गोष्ट, तिची ओटी वगैरे भरून आपण उद्यापन पूर्ण करू शकतो. किंवा नाही केलं तरी काहीही हरकत नाही आहे. पण सुवासिनींना बोलवून 5 सवासण्या किंवा 7 सुवासिनी त्यांना आपण फळं आणि फुलं देऊन उद्यापन पूर्ण करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आज उद्यापनाच्या दिवशी श्री महालक्ष्मीला जो आवडीचा नैवेद्य आहे तो म्हणजे खीर. तर तुम्ही ती तांदळाची खीर करू शकता किंवा रव्याची खीर करू शकता. पांढरी सफेद रंगाची खीर महालक्ष्मीला खूप आवडते, ती नक्की करावी आज. आणि जर नाही जमलं खीर करायला तर निदान पांढरे पेढे किंवा बर्फी घरात आणून देवीला नैवेद्य दाखवावा आणि आपलं गुरुवारचं उद्यापन पूर्ण करावं. आणि खरंच आज मला घरात खूप छान वाटतं आहे. घरात खूप प्रसन्न वाटतं आहे. महालक्ष्मीची पूजा वगैरे झाल्यानंतर असं घरात खूप प्रसन्न वाटतं आहे. आणि तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. माझ्याकडून खरंच काही चुकत असेल तर माफी मागते. आणि त्यासाठी तुम्ही जेवढी मला प्रतिसाद देताय त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि असाच प्रतिसाद द्या मनातल्या चारोळ्या या पेजवरती. आणि नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.